जादू कर दिया तेरा बन बैठा है मेरा जिया जाने क्या होगा काय करू या पुराचं? अजय उठ ना बाबू, अजय उठ ना. ऐकू नाही येत काय तर कुठं गुंग खायचं. अजय 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 काय आई काय म्हणतो? मा संग बोलून राहिली काय? हो तुझ्या संग नाही तर कोणा संग बोलून राहिली? दुसरा अजय आहे का इथं? तुझेच नाव आहे ना अजय? हा बोल ना. तर मग काय म्हणतो? तर उठ म्हणतो. झाडझुडगी करू दे जराशी, साफसफाई करू दे जराशी, तू बी मदत कर जरासा. काय पसरला आहे? नुसता पसरला आहे बापा. पोरगी पाहून आलो तेव्हापासून तू नुसता पसरलाच आहे, नुसता पसरलाच आहे. घुमसुम घुमसुम आहे. काय तुझ्या मनात नाही काय? पोरगी पसंत नाही काय? तसं स्पष्ट सांग. घुमसुम घुमसुम असं काही माटा लागल्यावानी नको राहू. आई काय बोलतो तू? किती बोलतो? काऊन बोलतो एवढी? करा लागते मला काम म्हणून बोलतो मी. ओलग बाई करू दे तिथून झटक झटक साफसफाई करू दे. पाहुणे येईन, पाहुणे येवाचा टाइम झाला. जाय तू बी अंग पाय धुई. आता एक दोन घंट्यात पाहुणे येते. त्या मामा मामी येतील. असंच पडला राहायचं काय खरखटा? जाय पटकन हात पाय धुई. 2 घंटे बाकी आहे पाहुणे येवाले. तू तसाच बसला खरखटा येशील का त्याच्यासमोर? आई पाहुणे मले पाहाले नाही येऊन राहिले, आपलं घर पाहायला येऊन राहिले. घर कर चका. मी तसाही राहिलो तर काही हरकत नाही. असं मग तसाच राहायच्या अगदी घालून. आई काय बोलतो तू? असं काही बी बोलतो? तू बोलतोस तसा. मला पाहायला नाही येऊन राहिले तरी बी कपडे अंग पाय धुवून चांग सादरे कपडे नाही घालशील, सादर पावडर चांग भांग नाही करशील, तसाच बसून राहशील काय? तुले पाहायला नाही येऊन राहिले तर? बरं आई बरं करतो. अंग धुतो, चांग भांग करतो, पावडर हिसनू फॅरन लवली सगळं लावतो. तू म्हणशील तर टिकले बी लावतो. आई ग तुझा मुलगा गेला आता तुझ्या हातून. काऊन वा मनीषा तू काय ही करून राहिली? हातून गेला म्हणजे कुठं गेला? आई ग बघ अजा अगोदर असा बोलायचा का? किती शांत राहायचा तो. आता बघ ना कसा बोलतो. टिकली लावतो म्हणते. अरे अजय टिकली लावतो काय? साडी घालून घे मग. आई तू आता जाऊ दे मुली. आता धुतो मी अंग पाय. हो तर तेच तर म्हणून राहिली तुले कैची. हो धुतो. मामा कधी येऊन राहिले? आता येतेच. आता मामा येतेच. मामी बी येऊन राहिली. आई ग मामी माझ्या लग्नात नाही आली, आता कशी काय येऊन राहिली? म्याच खडकावली ना त्या मामाले. खडकावली म्या. म्हटलं मनीषाच्या लग्नात नाही आली होती ना, साक्षगंधात ना कायच्यात. आता घेऊन येतो म्हटलं तिले. तर हो म्हणे आनंद म्हणे. अंतरिषा झोपली ना ती. अन तुझ्या सासूले बोलावून घे ना. हा काही येईन अन जवायले सांगून दे. जवा इथं बस आणून दिलं तुले ना चालले गेले राहते तर. अगं आई त्यांचं ड्युटी राहते ना त्यांची, त्यामुळे आता दोघं येतील ना ते मायले का. हो तर फोन करून दे एक. या म्हणा कधी येऊन राहिले म्हणून फोन कर पटकन. जा हो बरं कमला काय राहिलं? काही बाकी आहे का आणत तर सांग बरं, घेऊन येतो. बाकी तर काही नाही हो, सगळंच आणलं ना. आता काय चालले तुम्ही? आता कुठे चालले? मा भाऊ येईन ना आता, त्याला घेवायला नाही जाण काय? अरे त्या भावाला घेवायला जावं लागते काय? येईन नाही का तू घरी? पाहिलं नाही का घर? पाहिलं घर पण पाहुणे येऊन राहिले आपल्या घरी कामकाज झाले तर घेवायला जावं लागते. जादा सडकीवर मा भाऊ मा वहिनी आणि माय बाप बी येतील, त्याला बी घेवायला जा. आता कुठं जाऊ नका, काही काम नाही. आता सगळं आणलं. हो फालतूचं जाऊन बसू नका तिकडे मार्केटामध्ये. घेवायला जा पाहुणे आले. बापा हे पाहुणे तर मोठे गरजेचेच आहे. मग तर गरजेचे तर. पोचला का भाऊ? नाही अजून पोचायचा आहे, पण पोचतेच. अर्धे 1 घंट्यात पोचते आणि 2 घंट्यात पाहुणे येतात. तर म्हणून म्हणतो कुठं जाऊ नका आता. हो आणि तिकडे ग्रामपंचायतीचं काय काम आहे कोणालाही सांगून द्या, पाहतीन थोड्या वेळासाठी. बरं तू म्हणशील तसं ठीक आहे. हो आता सडकीवर जाऊन उभे राहा. येतील मा भाऊ मा वहिनी येईन, घेऊन ये जा त्याला. गाडी घेऊन जा. ठीक आहे. चल आता पहिले झाडू लावून घेतो मस्त साजरा एकदम क्लीन, आणि मग गावातल्या बाया सांगून देतो शांताबाई की सगळ्याले सांगून देतो का ये जा म्हणून. करणं शांते चहा करणं जरासा कप पिऊन घेऊ. काय हो बोलायचे बाबा, चहा चहा चहा. एवढ्या गरमीत चाय कसा पिता हो तुम्ही? गरमी नाही होत का? पहिलेच तर वरतून एवढं तापमान, त्याच्यामध्ये अजून चहा चहा करता तुम्ही. बनव ना, सांगतो मग तुले कसा पितो तो चहा. बनव जा बनव. आता आपल्याला तलब येते, आदत पडली आहे तर गरमी राहो का काही बी राहो तलब येते चहाची, पिऊशा लागते. बनव ना, कर बरं चहा जा. शांताबाई ये पा कमला आली. ये ना कमला, ये अंदर ये. झाली असं तयारी? नाही हो तयारी काय तयारी करा लागते. तू रामदास भाऊ ये जा म्हटलं. पाहुणे आता 1-2 घंट्यात येतात घरी, तर दोघं ये जा. हा शांताबाई तू बी आणि रामदास भाऊ तुम्ही बी. आता तिथपर्यंत पाहायला चालले तर इथं पाहुणे येऊन राहिले तर ये जाच. येईन नाही तर काय हो कमला, येईन ना. आता येणार बी नाही काय? शेवटी माय बी नात्यातच आहे समज. नावच बहिणीची ननद तर
येईन ना मी, येईन. आम्ही पाहुणे आले का येतोच आम्ही. हो केला होता मग बिंदूनं फोन गिन केला त्या बहिणीनं. निघाले का काय करून पाहिजे जरासा, निघाले काय म्हणून फोन. करू का फोन मग? करतो मग थांब. नाही तर राहू दे शांताबाई, राहू दे, नको फोन करू. नाही तर अजून त्याला वाटाव का बापा यायले किती घाई आली, निघाले काय करते. राहू दे फोन करू, राहू दे. आता तशी म्हणतो विचारून घेतो ना आता, मग आपण तसं तयारीत राहतो. नाही राहू दे, तयारीत तर आहेच म्हणा. जसे आले तसे मी करतोच सगळं. राहू दे. बरं येऊन जा तिकडे, इले सांगून देतो ना आता गंगाले. नाही काय यायचा म्हणून, नाही तर ते अजून फुगून जाईन बाबा, मला नाही सांगितलं. दे सांगून दे. घाडे जास्त नको सांगतो, नाही तर बस घरच भरून जाईल. साक्षगंधाचेच पाहुणे होऊन जाईल. नाही जास्त म्हणजे आता तुम्हाला दोघाले, त्याले गंगाले रामलाल भाऊले सांगतो आणि तिकडे इंदिराले सांगून देतो. बस जास्त नाही सांगत कोणी. मग बस होते तेवढे. कुठं गेले सरपंच भाऊ? ते गेले सडकावर. मा भाऊ मै वहिनी माय बाप येऊन राहिले ना, ते घेवाले गेले. असं बरं चल मग शांताबाई, तिले सांगून देतो गंगाले ना तिले इंदिराले. हो दे सांगून दे. घे ना मग शांती, मांडणं चहा. हट बापा, मांडणं चहा मांडतो. घे रे, ठेवा. काय माहित चहा करासाठीच लग्न केलं का काय तुम्ही महासंघ? जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मांडणं चहा. आता 28 वर्ष होत आले लग्नाले, तरी तेच शब्द ऐकायला भेटते कानामध्ये, मांडणं चहा. काय करावं आता, आदत पडली तर. जा बरं रमेशचे बाबा, मले नारळ आणून द्या बरं एक. कायले पाहिजे नारळ? आता पडू दे ना पाणी, एकदम वावरातच फोडू पेरणीच्या टायमाले. आता कोणाला फोडतो तू नारळ? हो तर पेरणीच्या टायमाले वावरात तवाचा तवा फोडू, पण आता आणून द्या मला नारळ. फालतू तर बोलायला नको लावत जा. काही बी नुसतं प्रश्न असं सांगितलं तर ऐकतच नाही. आणून द्या म्हटलं तर आणून द्या. कायले पण सण नाही, वार नाही, पेरणी नाही, कोणती आपली वावरातली फसल काढणी नाही, कायले नारळ पाहिजे मग? लग्न नाही, काही कार्यक्रम नाही, कायले नारळ पाहिजे तुले मग? किती आता सांगत नाही म्हटलं यायले. आता मी कबुललो होतो, नारळ कबुललो होतो मी मारुती बाले, तर म्हणून आज फोडून देतो. कायच्यासाठी? कायचा नवस केला तू? काय कबुललं होतं? हो जाऊ द्या, मीच जातो घेऊन येतो बापा बेबी बाईच्या दुकानातून. उठ, कोणत्या घडीत मी तुम्हाला सांगितलं का आणून द्या म्हणून. गंगा आता हे काय आले रे बापा? ये ना कमला, ये ना अंदर, ये ना. काही महत्वाचं डिस्कशन चालू होतं वाटते. नाही व काही महत्वाचं नाही. बोल ना बोल. आले पाहुणे येवाचे आहे ना, 2 घंट्यात येते. तर ये जा तुम्ही दोघं बी. रामलाल भाऊ तुम्ही बी ये जा, बैठकीत पाहुणे आले म्हणजे. आणि तू बी ये जा गंगा. आमचं काय काम आहे व? आता म्हणते काय काम आहे, नाही सांगितलं असतं तर चांगलं नाही म्हटलं. ये जा ना, आता पाहिजे 4-5 लोक गावातले, शाईने सुरते. ये जा तिकडे. रामदास भाऊले ना शांताबाईला सांगितले, तुम्हाला दोघांना सांगतो, तिकडे इंदिराला सांगून देतो. येऊन जा. पाहुणे आले का माहीतच होते, आले का येऊनच जा. बरं येतो. काय मग जुळते का मग हे लग्न? आता मला काय माहित जुळते का नाही जुळत. आणि मी काय अंतर्ज्ञानी आहे काय? समोरचं भविष्य समजते का मला? काही विचारता तुम्ही बी? नाही, अंदाज म्हणून राहिलो, अंदाज सांगून राहिलो तुले. नात्यातच आहे, इकडून तिकडून नातच आहे म्हणते, तर म्हटलं जुळूनच. हो जुळून, नाही तर काय तर. बरं बसा तुम्ही, मी चालली नारळ आणाले. थांब, देतो आणून. हो तर मग द्या ना आणून. एवढ्या वेळचे काय कटकट करून राहिले, द्या आणून. काम ना धंदा कबूलच बसतो कायचं काही. राहू द्या रमेशचे बाबा, राहू द्या. एवढं कटकट करून नको आणा, ते पावणार बी नाही नारळ. अजून समस्या निर्माण होईल. राहू द्या, मीच आणतो बा. राहू द्या, बसा तुम्ही. आणतो. आणा मग चुपचाप असता. हो 30 वर्षापासून. काय बोलला बाई माणूस? पुटूर चालू आहे दारू पेल्यावानी. अमा इंदिरा, चष्मा गिस्मा कुठं फेकली? आणि हे काय लंबी टिकली? आणि ते भोऱ्या गिऱ्या कशा काड्या केले व? बदलूनच गेली तू तर. तर बदला लागते, थोडं बदलत राहा लागते. तुला काय आहे, तसंच राहा लागते काय? नाही बदला लागते ना. साजरी दिसून राहिली, पण चष्मा बिगरतोय, चेहरा अलगच दिसून राहिला बा. चष्म्यानं अलगच दिसते. तर तुया कोणता एक दिसते. तू चष्मा लावली तर कसा वथरला चेहरा दिसते तुया, आणि चष्मा काढली तर मस्त हसरा चेहरा दिसते. तुया इथं बदलते. हो, चष्मा लावला का रागीत चेहरा वाटते माया, नाही? कोणाला वाटन का किती रागात आहे. चष्मा नाही लावली तर चांगला दिसते. तर मग इंग्लिश मधलं स्पेलिंग कसं राहते? एका शब्दानं एक अक्षर जर चुकलं ना स्पेलिंगातलं, एक शब्दातल्या स्पेलिंगातलं एक अक्षर चुकलं तर पुरा शब्दाचा अर्थच बदलून जाते. तसं हे काम आहे आपलं. थोडंसं काही नक्षा बदलला का सारं अर्थच बदलून जाते पुरा. आता तूच म्हणली बापा बदलली काय? आता का मी तर इंदिराचं बदलली नाही, पण ते दिसतं तसे.
हा हो. आता मग आता पाहुणे येऊन राहिले मा घरी. अजयले म्हणजे घरदार पाहायला येऊन राहिले. आम्ही गेलतो ना पाहाले शांताबाईच्या बिंदूच्या नंदीले, तर ते येऊन राहिले. तर येजो तू बी. भाऊ असं तर भाऊले घेऊन येजो. आता गावातले बोलवतं का मग सगळे पाहुणे? काय साक्षगंधाच्याच याच्यात येऊन राहिले का मग? ते साक्षगंधच करतील काय? नाही हो, साक्षगंध काय आता त्या येतील, पाहतील, टीका लावतील, तेव्हा साक्षगंधाची तयारी काढू. मग पुढच्या हप्त्यापर्यंत काढू साक्षगंधाची तयारी. हो बाई, पुढच्या हप्त्यापर्यंत तारीख काढजो. मग आता सगळं नियोजन करायला बी टाइमच लागते ना. हो ना, मग येजो मग. पाहुणे आता 2 घंट्यात येते, तर तुला ते इथून दिसनच. तर जसे आले घरी तशी तू येऊन जाजो. भाऊ नाही का घरी? नाही ते नाही आहे, ते गेले भेंबडीले. तिथं आपलं हे ट्रॅक्टर लावलं ना ते ना, तिथं गेले. ते नाही घरी. माय झोपली आहे. मी येऊन जाईन ना, मी येऊन जाईन. येतो मी. बरं ठीक आहे, ये मग तूच येऊन जाय. हो येतो. कोणाकोणाला सांगितली? जास्त कोणाला नाही. शांताबाई ते दोघं, तिकडे गंगारामलाल भाऊ, तू 5 जण आले. तिकडून येते किती येतील तर काय माहित आता. बस मी तेच म्हणत होती, कायले पाहुणे पाहाले येऊन राहिले ना, साक्षगंधाला घेऊन जायचो सारायले. बापा साक्षगंधाले तर गाडी भरूनच नेतो. हो ना. बरं चल मग, भाऊ ना मग वहिनी बी येऊन राहिले, येतील. जातो मी घरी. हो जाय. चला बाई, या वर्षी आहे आता आपल्या गावात एक लग्न. हा आला काय कमलेश? पाय मी बरोबर आली वेळेवर. काऊन बाई, कुठं गेली होती तू? वेळेवर आली म्हणतो. गावात गेली होती. 2-4 जणांना सांगून दिली पाहुणे येते तर बैठकीला ये जावा म्हणून. तर तुम्ही आले का? हे कोयल आली, गेली का? अंदर गेली का कोयल? बाई कोयल नाही आली. पाय वाटलंच होतं मुले. तरी मी मनात म्हणतच होती का तू बायको येतच नाही मा घरी. काय मी तिला डसतो काय रे? जाऊ दे ना बाई, राहू दे ना. तिची अचानक तब्येत खराब झाली, त्याच्यानं नाही आली. नाही तर तयारी केली होती ती ना. अचानक तिले असं म्हणजे अशक्तपणा आला आणि पडून गेली होती. तर मग तिले दवाई गिवाई दिली. तिची आई आहे आता तिच्याजवळ. तर मी इकडे निघून येऊन गेलो. येत होती त्या. मग थांबता ना तिथंच कमलेश. तू काय लिहायला मग थांबता ना तिच्याजवळ. नाही तर ते म्हणन का पाय ना मले टाकून भाषाच्या पाहुणे येते तिथं गेला म्हणून. नाही बाई, तसे नाही. ते सांगून ठेवलं मी तिले. आता ठीक आहे. ते दवाई दिली, डॉक्टरनं दवाई गिवाई दिली तिले. ठीक आहे, आई आहे तिची तिच्याजवळ, तर काही टेन्शन नाही. हो पाय बापा, ऐन वेळेवर आता आली असती तर केवढं साजरं लागलं असतं बापा. कमला, आता इथंच गोष्टी करून टाकशील का पुऱ्या? इथूनच कमलेशले हाकलशील काय? का काही अंदर गिंदर काही पाणी घेणे, हातपाय धुवाले गेले, काही करशील? अमाय पाय भुललीस मी. चल कमलेश अंदर चल. हे काय म्हणते कमलेश, काही गुड न्यूज घे आहे काय रे? लुस्तपणा आधी म्हणतं कोयले तर काही गुड न्यूज असन नाही? नाही बाई, तसं काही नाही. नाही तू सांगत नाही असन गुड न्यूज असन. तर वाचतो गुड न्यूज वाली करणं, चहागी करणं. रातभराच्या प्रवासानं आला भाऊ, कर पोहागी बनव त्याच्यासाठी, चहागी कर. मग ते विचारतो. गोष्टीच चालू आहे, गोष्टीचाच मांडो आहे, नुसता गोष्टीचाच मांडो आहे. करत बसजो मग गोष्टी. 2 घंट्यात पाहुणे येते. मग पाहुणे गेल्यावर मग गोष्टीच करत बसजो. रातभर घेऊन बसजो भावाले, मग गोष्टीच करत राहायचो. हो ना. हो करतो ना. आता जरा रिलॅक्स तर करू द्या त्याले. का आल्याबरोबर खूप त्याच्या तोंडात खावाचं. बनवतं खरी, बनवत पर्यंत त्याचं रिलॅक्स होते. गुड न्यूज करून राहिली. हट बापा, तुम्हाला तर बस तुमच्या समोर काही बोलणंच नाही परवडत. वच होता. नाही म्हटलं आता 2 घंट्यात पाहुणे येते. पटपट कर. पोहा घे, भिजून ठेव. ते कांदे मिरचे ते कापकूप करून ठेव. ते आमचे काम आम्हाला येते का? येते मले, करता येते मले. शिकू नका तुम्ही. नाही तर मग असं आहे तर तुम्ही करा. ते घरातले काम नको सांगत जा तुम्ही. ते बाहेर बाहेर बाल्टी गिरती नेऊन ठेवा. जरासं पिळं गिळं नेऊन ठेवा. हो ते नेतो मी. ते आई ग काय म्हणतं मनीषा? काय केला फोन? जवायला केला फोन? ते काहीपर्यंत पोहोचतेत. आई ग नाही म्हणतात ते, तर नाही यायचं म्हणतात. काहून बापा? अच्छा, पोरीच्या इकडून येतील. नाही तर मग आता तिकडून येणारच आहे ना? नाही काही तिकडून नाही, इकडून नाही येत म्हणते. म्हणजे माझ्या सासूची तब्येत खराब झाली म्हणते, चक्कर आला म्हणते त्यांना, तर म्हणून मग ते थांबले. काय बोलतो? तुझ्या सासूला चक्कर आला? आता ठीक आहे तब्येत? हो आता ठीक आहे. उन्हामुळे आली म्हणते चक्कर. गुड न्यूज कमला, इथेही दिसते गुड न्यूज. कायची गुड न्यूज? इथं कायची गुड न्यूज आहे? आला असं चक्कर, म्हातारा माणूस आहे काहीतरी. आई ग कर ना फोन, कर ना माझ्या सासूला, विचार ना तब्येत. नाही तर म्हणून का बघ, तिच्या आईनं फोन पण नाही केला. हट बापा, हो तसंही होईल. फोन नाही केला म्हणून तुझ्या मायनं. इकडे मामीला चक्कर आला म्हणते, इकडे त्या सासूले. काय बापा हट. काय बाई, ऊन होय का काय होय आली असं चक्कर. हो बापा थांबा, तिच्या सासूले फोन करतो पहिले. हॅलो, मी बोलून राहिली येईन बाई, मनीषाची आई.
बोला बोला बोला. आले का पाहुणे? येवाच्याच असते नाही? येवाच्याच आहे ना. काहून तुम्हाला काय झालं? काहून चक्कर आला? काय बाई आता काय करू. आता सकाळीपासून धांदल होती. काही बाप लेकाचं एकटीलेच कर ना. मनीषा आहे तिकडे, नाही तर मनीषा करते. आता उपाशी तापाशी करत होती बाबा. एकटी तो चक्करच आला बाबा. एकदम असे खालीच पडून गेली. मग उपाशी नाही करावं ना इन बाई. पहिले खाऊन घ्यावं मग कामं करावं. आता अर्जुनले तुमच्या जवायले बी घाई होती जावाची. यायले बी वावरात जावाचं होतं. त्याच्यानं झाली घाई. बरं नाही येणं झालं. आता पहा काय होते तर मग साखरपुड्याले बोलावजा, नाही तर साक्षगंधाले बोलावजा तर येऊ. हो चला ठीक आहे. मग लक्ष द्या, काळजी घ्या तब्येतीची. काही ग्लुकोंडी ग्लुकोज पेत जा. हो चालू आहे ना. सलाईन बी झाल्या 2. ग्लुकोजचं पाणी चालूच आहे. हां बरं ठीक आहे. काळजी घ्या. हो ठीक आहे. बिंदू काय म्हणते कडे आता? हॅलो. हां बोल बिंदू. शांताबाई आता काहून बिंदू? काही प्रॉब्लेम आहे काय? बोल काहून अटकून राहिली? शांताबाई आमचं येणं कॅन्सल झालं आज. काय कॅन्सल झालं? काहून? शांताबाई आता काय सांगू. आता नाही येणं होऊन राहिलं. अर्जंट काम आलं. अर्जंट म्हणजे लयच म्हणजे मोठा प्रॉब्लेम आला. त्याच्यानं आज येणं नाही होत. काय हो बिंदू काय झालं? काय मोठा प्रॉब्लेम आला? सांगतो खरी काय झालं? शांताबाई तुले तर माहीतच आहे. मा घरी एक आतंकवादी आहे. तिनंच केलं कारस्थान. तर कनी आता सांगू नाही शकत मी. आता सांगत नाही मी. पण आमचं येणं कॅन्सल. तर सांगून दे ना तिकडे समोर पोरावाल्याले का पाहुण्याचं येणं कॅन्सल झालं बा म्हणून. हो सांगतो. पण अशी वेळेवर सांगतो बा बिंदू. पहिलेच सांगती तर वेळेवर जाता. काय करू शांताबाई? ऐन वेळेवरच असं झालं ना. ऐन वेळेवर आता. बरं चाल ठीक आहे. मी घेतो सांभाळून इकडे. हो सांभाळून घे बा शांताबाई. सांभाळून घे जरासं. त्याले पोरावाल्याले सांगून दे कॅन्सल झालं म्हणून येणं. हो सांगतो. पण मग कधी येता मग? सांगू नाही शकत शांताबाई. पण झालं काय ते तरी सांग. सांगून काहीच नाही राहिली. सांगा ना शांताबाई. उद्या सांगतो मी. उद्या सांगतो. येणं झालं तर उद्या येऊनच जातो. नाही तर उद्या मी तुला फोन करून सांगतो काय प्रॉब्लेम झाला तर. चल मग ठेवतो फोन. सांगून द्या तिकडे आमचं येणं कॅन्सल झालं. बरं बा आता तुझ्या मतानं. नाही सांगत नको सांगू. मी सांगून देतो तिकडे कॅन्सल झालं म्हणून. पाय आता कमला अजून भडकन. वेळेवरच कसं सांगितलं म्हणून. आता तिले काय प्रॉब्लेम आहे सांगितलं बी नाही बिचारीनं. शांते चाल नो. येवाचा टाइम झाला ना. पाहुणे येतील ना. मग पाहुणे आल्यावर जाशील का? मग आपण बी तिथं तयार राहू ना. तिथं उभं राहू ना. पाहुणे येतील तर स्वागत कराले. हो गोल्याचे बाबा आताच बिंदूचा फोन आला होता. फोन घेऊन ठेव आता. चाल तिथं कमलाच्या घरी, सरपंच भाऊच्या घरी. आता तिथं आली म्हणजे तिथंच बोलून घेतो. जेवढं बोलायचं आहे तेवढं. येतेच आता. चल ऐका तर खरी बापा. ऐकतही नाही ना. काय बोल. बिंदूचा फोन आला होता तर येणं कॅन्सल झालं म्हणते त्याचं. काय येणं कॅन्सल झालं? काऊन येणं कॅन्सल झालं असं वेळेवर? मग असं होतं तर मग पहिलेच सांगायचं होतं त्यानं. आता असं वेळेवर सांगून राहिले येणं कॅन्सल झालं म्हणून. सांगतही नाही ना. काही मोठा प्रॉब्लेम झाला म्हणते. सांगतही नाही. उद्या सांगन म्हणते. उद्या येणं होईन तर येईन, नाही तर मग नाही येईन. फोन करून सांगन म्हणते काय प्रॉब्लेम झाला तर. अशी म्हणून राहिली ते. तू तशीच, तुझी बहीण बी तशीच. आता इथं मायेनं मा बहिणीचं काय आता? तिनं कॅन्सल केलं असन काय? तिच्या सासू सासऱ्यानं कॅन्सल केलं असन. तिनं मला इकडे सांगितलं. हो तेच सारं तसंच आहे. आता चाललो मी वावरात आता. थांबा ना. चला ना आता कमलाले सांगून देऊ ना. सरपंच भाऊले सांगून देऊ ना दोघे जाऊन का त्याचं पाहुण्याचं येणं कॅन्सल झालं म्हणून. जाय तूच आणि सांग. आता मी काही जात नाही. आता सरपंच भाऊ काय म्हणतील ना काय नाही. कमला काय म्हणन ना काय नाही. तू जाय आणि सांगून दे काय सांगायचं आहे. संगतच आला. आपल्याला मारतीन काय? मारन काय कमला आपल्याला? का सरपंच भाऊ मारतीन काय दे मारतीन. तर मग चला ना. मग सांगून देऊ ना दोघं जाऊन. चाल बुवा.